जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 218 ते 246 असा अभ्यास केला होता. खूप सूक्ष्म असं कुंडलिनी शक्तीचं सगळं वर्णन ज्ञानेश्वर महाराज आपल्यासमोर मांडतायत. श्लोक क्रमांक 14. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. हा जो श्लोक आहे, या श्लोकाच्या निमित्ताने की जो विषय आपण सातत्याने पाहतोय की भगवद्गीतेमध्ये ज्याचा प्रत्यक्ष उल्लेख नाही किंवा आचार्यांच्या भाष्यामध्ये ज्याचा उल्लेख नाही, असं कुंडलिनी शक्तीचं किंवा कुंडलिनी योग ज्याला म्हणता येईल, त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली आपल्यासमोर करतायत. हा योग माऊलींना तिथे दिसला, त्याचं वर्णन आपल्यासमोर माऊली करतायत. 218 ही जी ओवी मागच्याला जिथून आपण सुरुवात केली होती आणि मी जसं म्हणालो 246 पर्यंत आपण आलो होतो. ते जे आसन कसं घालायचं यात सगळं वर्णन झाल्यानंतर जे बंध निर्माण होतात देहावरती, ज्याला वज्रासन असं म्हणतात, त्या बंधाचा परिणाम म्हणून जो अपान असतो, अपान वायू ज्याला आपण काय म्हणूया, त्याचा निरोध करतो, त्याच्या मार्गाला आपण विरोध निर्माण करतो आणि तो आतमध्ये वळतो. तर तो देहामध्ये काय काय आतमध्ये घडवून आणतो ते सगळं वर्णन आपण ऐकलं. आणि त्याच तर दुसरीकडे तर वज्रासनामुळे निर्माण झालेली शरीरातली जी उष्णता ती कुंडलिनी नावाच्या शक्तीला जागी करते, असं आपण मागच्याला बघितलं. आता या कुंडलिनी शक्तीचं बरंच वर्णन मागच्याला आपण बघितलं. मौलींनी फार सुंदर वर्णन, म्हणजे काव्यात्मक रूपकात्मक वर्णन करता करता अगदी स्पष्ट काय काय शरीरामध्ये गमतीने त्याला उलथा पालत असा शब्द वापरला होता. धुमाकूळ दुसरा शब्द वापरला होता. गमतीचा भाग आहे तो सोडून देऊ, पण अतिशय सुंदर वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी स्पष्ट या कुंडलिनी शक्तीचं, आपण ज्याला अतिशय अधिकृत वर्णन असं म्हणूया, कारण आजकाल कुंडलिनी शक्तीच्या नावाने आपल्याला भरपूर काही ऐकायला वाचायला मिळत असतं. पण ज्यांना योगाचा अभ्यास करायचा आहे, त्याच्याबद्दल कुतूहल आहे, त्यांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा जरूर अभ्यास करावा. तोही सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या बुद्धीने करू नये. शास्त्राचा कुठलाच अभ्यास स्वतःच्या बुद्धीने करायचा नसतो. विषयांतर होईल म्हणून फार खोलात जात नाही, पण एखाद्या वेळेस आपण बोलू की असं का आहे. म्हणजे कधी कधी अशी शंका येते आपल्या व्यावहारिक जे आपलं मन असतं, पहिले मनामध्ये शंका येते ही असं काही फ्रँचाईज सारखं प्रकरण आहे का. आजकालचे शब्द वापरतो जरा. फ्रँचाईज आपल्याला माहिती आहे, मॅकडॉनल्ड्सचा बर्गर खायचा असेल तर मॅकडॉनल्ड्सच्याच आउटलेटमध्ये जावं लागतं. तुम्हाला बाकी बाहेर कुठे तो कुठे मिळणार नाही. हे जसं एक फ्रँचाईज मॉडेल आहे बिझनेसमधलं, तसा काही असा प्रकार या परमार्थ प्रांतात आहे का. सारखं असं का म्हणतात स्वतःच्या बुद्धीने हे करू नये, स्वतःच्या बुद्धीने ते करू नये, म्हणजे आम्ही काय एवढे मूर्ख आहोत का. असं एक कुठेतरी मनाला स्पर्शून जातो विचार. भले आपण तो जाहीररित्या बोलणार नाही, कारण लगेच लोक नावं ठेवतील, पण स्वतःच्या एक असतोच आतमध्ये अहंकार की मी इतका मूर्ख आहे का की मला हेही कळत नाही. असं कुठेच म्हटलेलं नाही. उलट बुद्धीचं फार मोठं कौतुक, बुद्धीचं वैभव, वेदांताचा अभ्यास करण्यासाठी, परमार्थाचा अभ्यास करण्यासाठी बुद्धीचं फार महात्म्य संतांनी गायलेलं आहे. फक्त ती बुद्धी कशी हवी हा प्रश्न आहे. आपल्याला जी बुद्धी आपण समजतो की जी माझी इतर प्रांतामध्ये खूप चालते,
मी सो कॉल्ड यशस्वी असतो, कोणीतरी असतो, कोणीतरी आपापल्या डिग्री आठवावे, आपापले लिंक्डइन प्रोफाईल, रिझ्युमीज आठवावे. ते आपण जे फुलवून ठेवलेलं असतं, ती बुद्धी परमार्थात चालत नाही. कारण ती रजोगुणाची बुद्धी असते. परमार्थामध्ये अत्यंत सत्वगुण संपन्न बुद्धी तर हवी, काही वादच नाही. वेदांताचा अभ्यास करायला काही सोपं काम नाही. बुद्धी हवी, पण ती वैराग्य संपन्न हवी, तरच ती एकाग्र होऊ शकते. आणि वैराग्य संपन्न हवी, सत्वगुण संपन्न हवी, याच्यातच काय आलं की ती रजोगुणी नको, अहंकारी नको. आणि परमपूज्य काका म्हणतात, मोठमोठे महात्मे आहेत, शंकराचार्य आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, आपले सद्गुरू आहेत, त्यांनी प्रवाह निर्माण करून दिलेला आहे. परमपूज्य काकांचे शब्द आहेत प्रवचनात, शांतपणे त्या प्रवाहात आपल्याला झोकून द्यावं. थोडक्यात तिथे आपला शहाणपणा करू नये. कारण काय, शहाणपणा करणं याचा अर्थ आहे यू आर क्वेश्चनिंग द सिस्टम. आणि परमपूज्य काकांचं प्रसिद्ध वाक्य आपल्याला माहिती आहे, नो द सिस्टम, यूज द सिस्टम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टम. हे झालं इंग्लिश मधलं वाक्य. आचार्य तेच सांगतात, अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला, विज्ञाते बी परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला. म्हणजे काय, अनुभव जर आला नाही तर शास्त्र निष्फळ आहे, आणि अनुभव आल्यानंतरही ते निष्फळच आहे. मग ते शास्त्र डोक्यावर घेऊन किंवा तिथे मी किती हुशार आहे सिद्ध करणं काही गरज नाही. शांतपणे शरणागती सद्गुरूंच्या चरणी, संतांच्या चरणी, हे जे अत्यंत निस्वार्थी असतात, त्यांना माझ्याकडून काहीही नको असतं, नवे मी त्यांना काय देऊ शकतो. जग मिथ्या आहे या अनुभवात जे जगत असतात त्यांना या जगात मी काय देणार आहे. म्हणून मी सारखं सांगतो, ते देवपूजा ही माझ्यासाठी असते. त्यांनी निर्माण केलेले अनंत फुलं, त्यातले मी $7 ते 8 देऊन ट्रेडर जोस मधून आणलेले, त्याला मी अर्पण करतो. हा केवढा मोठा विनोद आहे. मी निर्माण केले का फुलं? फुलं त्यांनीच निर्माण केली. तुम्ही म्हणाल पैसे तर माझे आहेत. नाही, पैसे सुद्धा माझ्या प्रारब्धाने मला मिळालेले आहे, आणि प्रारब्ध नावाची व्यवस्था त्याचीच आहे. पुन्हा ती नसती तर मला मिळालेच असते याची काही शक्यता नाही. म्हणून म्हणलं विषयांतर खूप होत जाईल. मुद्दा एवढाच आहे की आपल्या बुद्धीने शास्त्राचा अभ्यास करू नये. त्याचं एक सुंदर उदाहरण आहे, पण पुन्हा विषय फार वाढत जाईल, आपल्याला तिकडे जायचं नाही. त्यामुळे 6व्या अध्यायाचा अभ्यास त्यांनी करावा, ज्यांना हठयोगाचा अभ्यास करायचा, ज्यांना कुंडलिनी योगाचा अभ्यास करायचा आहे. आपण बघतो आहोत सातत्याने की एक प्रापंचिक साधक म्हणून आपल्याला हे साधन करायचं नाही आहे. आपल्यासाठी हे साधन नाही, पण हठयोगाचा अधिकारी फार वेगळा सांगितलाय. तो विशेषतः संन्यासी असतो, जो सर्व संघ परित्याग करून निघून गेलेला असतो. असं जरी असलं तरी ज्ञानमार्गाच्या प्रक्रियेमध्ये, कधी कधी भक्ती मार्गाच्या प्रक्रियेमध्ये कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते. कदाचित ते जागं होणं वेगळं आहे. इथे आपण जे बघितलं त्याच्यामध्ये आपण काय करतोय, शक्तीला आपण इथे डिवचून जागं करतोय. थोडक्यामध्ये जी शांत झोपलेली आहे, नागिणीचे पिले कुंकुमे नाहले, वळण घेऊन आले सेजे जैसे, मौलींचे वर्णन केलं की केशराच्या पाण्याने नाहलेले नागिणीचे जसं काही पिल्लू जणू काही वेटोळे घालून झोपी गेलेलं असावं, अशी ती शक्ती. आणि तिला आपण या वज्रासनाच्या उष्णतेने, या अपानाचा मारा करून तिला जागं करण्याचा प्रयत्न. छान वर्णन आपण ऐकलं मागच्या, की ती बारीकशी 3.5 वर्ण असलेली, खाली तोंड असलेली, अधोमुखी सर्पिणी मौलींनी म्हटलंय की जणू खाली तोंड करून झोपी गेलेली आहे. आता मी जसं म्हणालो की हे काव्यात्मक आहे, रूपकात्मकही वर्णन आहे. असं जरी असलं तरी त्याला आपण आजच्या भाषेमध्ये मॉडेल असं म्हणतो. मराठीत प्रारूप असं मी एक संस्कृत शब्द तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे हा विनोद आहे, पण मॉडेल जर मराठी असेल तर प्रारूप हे संस्कृतच होतं स्वाभाविकपणे आपल्यासाठी. तर मुद्दा असा की आपल्याला कळावं, काहीतरी शब्दामध्ये शेवटी मांडावं लागतं, कारण ही शक्ती आहे. शक्तीला तसा विचार केला तर रूप नसतं, इट्स फॉर्मलेस, बरोबर. एक वर्णन किंवा जशी ती सुप्त, मग सुप्त कशी, तर जणू त्या सरपणीसारखी. आता त्याच्यात ती 3.5 वर्ण,
आता त्याच्यावरही शास्त्र असं सांगतं की आपल्या ओंकाराचे काय आहेत आपण बघितले होते, आहेत ना, अ उ म आणि ती अर्धमात्रा. तसे हिचे ते 3 वर्ण आणि शेवटचं अर्धवर्ण म्हणजे ती ओंकाराची अर्धमात्रा. मी हे का सांगतोय तुम्हाला, इथे आत्ता ते आलेलं नाहीये, पण हे शेवटी एक आपल्याला समजून सांगण्याची एक पद्धत, आपल्यासमोर एक ठेवलेलं चित्र उभं करतात आहे. त्याचा अर्थ आपल्या शरीरात पुढे साप असं झोपलेला असतो असा त्याचा अर्थ नाहीये. ती शक्तीच असते. फक्त या पद्धतीने ते वर्णन केलेलं आहे. आणि मग फार सुंदर वर्णन आहे. आपल्याला फार वेळ नाही आहे, उजळणी सुरू आहे आपली, पण ती जणू विजेची वाटोळी कडी असावी, अग्नीची ज्वालेची घडी असावी, शुद्ध सोन्याची आठवण केलेली लगड जणू काही असावी. असं सगळं वर्णन आपण मागच्या वेळेला ऐकलं. आणि ती जागी झाल्यानंतर ती शक्ती वेटोळे सोडीत कौतुकाने अंग मोडीत स्वाधिष्ठान चक्रावरती ती उठलेली दिसते. आणि मग ती जी अधोमुखी असते, शक्तीच्या दृष्टीने जर विचार केला की जिचं लक्ष बाह्य जगताकडे असतं, तिचं मुख वर होतं असं वर्णन आपण ऐकलेलं आहे. जणू काही ती आता परब्रह्माकडे बघायला लागते. आणि मग इतक्या दिवसांची तिची जी भूक असते, कारण ती आता तिला चेवविली, माऊलींनी शब्दच वापरलेला आहे की वरी चेवविली, की आधीच तिला पुष्कळ दिवसांची भूक, तशातच वज्रासनाच्या उष्णतेने तिला ती जागी केलेली, तिला चेतवलेलं आहे. हे एक निमित्त होतं. त्यामुळे ती आवेशाने सरळ वर तोंड पसरते आणि मग सर्वप्रथम काय करते, तो जो हृदयाकाशात भरलेला जो अपान आहे, त्या सगळ्या अपानाला गिळून पोटात घालते. मुखातील ज्वालेने वरचा खालचा भाग सगळा व्यापते, मांसाचे घास खाऊ लागते. हे सगळं जे वर्णन आहे, आता आपल्याला एवढं सगळं पुन्हा हे बघायला वेळ नाहीये. पण मुद्दा एवढा आहे की भरपूर ओव्या आपण मागच्याला बघितल्या होत्या. आणि त्या सगळ्याचा अर्थ एकच आहे की आपल्या शरीरामध्ये स्थूल पातळीवरती खूप बदल घडायला लागतात. हे महत्वाचं आहे. हे जे बदल आता इथे वर्णन माऊलींनी केलं, हे स्थूल पातळीवरती घडणारे बदल आहे. अक्षरशः आतमधून ती सगळं काय म्हणूया असलेली सगळी, वापरतो आता शब्द घाण, कारण इथे तो शब्द येऊन गेलेला आहे. वाचलं होतं ना मागच्याला, नाभीच्या तिथे असलेली जन्माच्या वेळेला जी असलेली जी आहे, ती सगळी ती बाहेर काढते. शरीरातलं सगळं स्वच्छ करते शरीरातून. शरीराचे ते सप्तधातू, हे सगळं सगळं वर्णन पुन्हा आपल्याला वेळ नाहीये. बघितलंय आपण मागच्याला. जे मागच्याला नसतील त्यांनी ते ध्वनिमुद्रण ऐकून घ्यावं. असं सगळं झाल्यानंतर तिच्या शक्तीच्या तोंडातून जो गरळ रूप अग्नी बाहेर निघतो, तो अग्नी शेवटी शरीराला आतून बाहेरून शांत करू लागतो. आपण हेही सगळं बघितलं की ती एक व्याधी निर्माण करते, रोग निर्माण करते, लगेच नष्ट करते, साधकाला भिववण्याचा प्रयत्न करते. पण साधकाने भिवू नये हो, असं माऊली म्हणाले, विगत भी. कारण भीती कशाची, मरणाचीच ना शेवटी. की काय गडबड झाली का काय, काय जातो का काय, आज शेवटचा दिवस का काय माझा. आधीच उल्हास काका म्हणतात, त्यात फाल्गुन मास, असं आपलं साधारण परिस्थिती असते. हे तर म्हणजे कुंडलिनी शक्तीचं वर्णन आहे. बऱ्याच वेळा ध्यानामध्ये असं व्हायला लागतं की जर प्रगती व्हायला लागली तर आपलं अस्तित्व हळूहळू विरायला लागतं. त्यांनी सुद्धा घाबरून उठतात साधक. का? कारण आयुष्यभर आय एम लुझिंग माय आयडेंटिटी, शुद्ध मराठीमध्ये. जी काय आपली आयडेंटिटी आपल्या मनामध्ये असते, इमेज, एक प्रतिमा निर्माण केलेली असते आपण, आणि ती सुटायला लागली म्हणल्यावर जमीन सरकते पायाखालची. इतकं आपण त्याच्या आधाराने जगत असतो. म्हणजे कुंडलिनीचं तर अजून खूप पुढची गोष्ट आहे, कारण हे प्रत्यक्ष शरीरात होणारे हे परिणाम आहेत. पण असं सगळं झाल्यानंतर, तो सगळा संकटाचा डोंगर पार केल्यानंतर मग तो जो अग्नी निर्माण होतो, तोच खरं आपल्याला शांत करायला लागतो. आणि फार सुंदर वर्णन मागच्याला आपण बघितलं की नाडीची गती बंद पडते. शरीरातील मुख्य प्राणाला सोडून उपाधिभेदाने, कार्यभेदाने, अपान, व्यान, उदान, हे सगळे 10 वायूंचे उपप्रकार आणि मुख्य प्रकार आपण बघितले. हे संपून जातात आणि त्याचा मी जसं म्हणालो की स्थूल शरीरावरती परिणाम होतो. तो काय होतो? श्वासोच्छवास, शिंक, जांभाई, ढेकर, क्षुधा, तृषा, अन्न पाण्याचे पचन होणे, मलमूत्रांचे विसर्जन होणे इत्यादी शरीराचे धर्मही नाहीसे होतात.
इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये उलथापालथी शरीरामध्ये. आणि मग पुढे इडा आणि पिंगला या ज्या वाम आणि दक्षिण नाड्या आहेत त्या एक होतात. हृदयस्थानी, कंठस्थानी, भ्रू मध्यस्थानी असलेल्या या 3 गाठी सुटतात आणि मूलाधारापासून तर आज्ञाचक्रापर्यंत जे 6 चक्र आहेत त्यांचे पदर अलग होतात. आणि डाव्या नाकपुडीतून वाहणारा जो वायू ज्याला चंद्र म्हणतात आणि उजव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला सूर्य म्हणतात. ते दोन्ही प्रकारचे वायू नाकापुढे कापसाची वात धरून शोधला तरी पण सापडत नाही. साध्या भाषेमध्ये बंद पडतो, तरीही आपण असतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण शेवटची ओवी बघितली होती, त्याच्यामध्ये बुद्धीची पुलिका विरे परिमळ घ्राणी विरे. त्याचा अर्थ बघितला होता की बुद्धीचा ज्ञान ग्रहण करण्याचा आकार विरून जातो. माऊलींचं वर्णन आहे अतिशय सुंदर. अर्थ त्याचा साध्या भाषेत हा आहे की आता बाहेरचा सगळा संबंधच संपून जगाशी. काही बाहेरचं काही कुठल्याही इंद्रियांनी काही मला ऐकू येत आहे किंवा मला गंध येतोय, मला दिसण्याचा प्रश्नच नाही कारण डोळेच बंद केलेले आहे. पण जी इंद्रिय उघडी असतात हे बाकी स्पर्शातही तसा प्रश्न नसतो, पण थोडाफार असतो कारण आसनाचा स्पर्श असतो. कदाचित आजूबाजूला थंड वारा असेल, कदाचित उकडत असेल, घामाच्या धारा लागल्या. हा स्पर्शाचाच शेवटी प्रकार आहे. स्पर्श ज्ञानाचा प्रकार. त्यातलं काहीही उरत नाही कारण आता बुद्धी काही स्वीकारायला तिथे उरलेलीच नाही. असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे नाकामध्ये सुद्धा गंध ग्रहण करण्याची जी शक्ती उर्वरित राहिलेली असते, माऊली असं म्हणताय. म्हणजे ते एक इंद्रिय शेवटपर्यंत काम करत असतं म्हणूया. तीही कुंडलिनी बरोबर सुषुम्नेमध्ये प्रवेश करते. इडा पिंगला एक होऊन आता ती जी शक्ती आहे ती सुषुम्ना नावाची जी मधली नाडी आहे त्याच्यातून आता ती वर सरकते. आजच्या वाचनाकडे वळू. ओवी क्रमांक 247. तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कान वडून मिळे शक्तिमुखे. तर मागच्या तुम्हाला आठवत असेल आपण थांबलो होतो की हे सगळं झालं, हे सगळं कशासाठी करायचं, काय मिळणार आहे त्याच्यातून फल, त्याचं वर्णन ऐकायला पुढच्या शुक्रवारी या असं मी म्हटलं होतं. आणि बहुतेक सगळ्यांना फार उत्सुकता आहे म्हणून बहुसंख्येने इथे लोक जमलेले आहेत. माऊली तेच म्हणतात आहे की चंद्रामृताचे तळे म्हटलेलं की तेव्हा वरच्या भागाकडून हळूच चंद्रामृताचे तळे हे कानवडे होऊन त्याचा प्रवाह शक्तीच्या मुखात पडतो. कुठपर्यंत आली आहे शक्ती आता? काय बघितलं आपण? मूलाधार चक्रापासून आज्ञा चक्रापर्यंत. मूलाधार, मग स्वाधिष्ठान, मग मणिपूर, मग अनाहत, मग विशुद्ध, मग आज्ञाचक्र. इथपर्यंत जेव्हा ती शक्ती पोचते तेव्हा काय होतं, तर वरच्या भागाकडून चंद्रामृताचे तळे कानवडे होऊन याचा अर्थ असं कलंडून थोडस. आणि आता ती वर मुख करून चाललेली आहे. कल्पना करा, सुषुम्ना नाडीतून ती वर सरकते आहे. तिच्या मुखामध्ये ते अमृत पडतं. तो प्रवाह शक्तीच्या मुखात पडतो. तेने नाळके रस भरे तो सर्व माझी संचरे जेथीचा तेथ मुरे प्राण पवनू. काय होतं हे झाल्यानंतर, तर त्या योगाने शक्तिरूपी नळीत, जणू काही ती नळी आहे, त्या नळीत अमृत रस भरतो आणि तो रस सर्वांगामध्ये पसरतो, संपूर्ण देहामध्ये पसरतो आपल्या. त्याच वेळी प्राणवायू जेथल्या तेथेच लयाला जातो पूर्णतः. म्हणजे आता प्राणवायूचा मागमूस शिल्लक नाही. आणि प्राणवायूचा मागमूस शिल्लक नाही याचा अर्थ साध्या भाषेमध्ये डॉक्टर लोक घाबरून जातील अशी ती अवस्था असते. आणि तिथे काही जिवंतपणाचं बाहेरच्या व्यक्तीला कुठलंच लक्षण सापडू शकत नाही. आहे कुंडलिनी शक्तीवरती बरेच पुस्तकं ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, ज्याचा वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा शोध घेण्यात आलेला आहे. ध्यानात असलेल्या योग्याच्या शरीराला अनेक प्रकारची उपकरणं जोडून काय परिणाम होतो, शरीराचं तापमान काय वाढतं, कसं वाढतं, सगळ्याचा अभ्यास झालेला आहे. पुन्हा एकदा ज्यांना फार उत्सुकता आहे, ज्यांना या योगाचा अजून सखोल अभ्यास करायचा आहे,
ते ग्रंथ वाचू शकतात, पण ते केवळ माहिती या स्तरावरतीच ते राहणार जोपर्यंत आपण अधिकारी व्यक्ती कडे जाऊन त्याचे बारकावे समजून घेत नाही तोपर्यंत. तातलिये मुसे मेळ निघून जाय जैसे मग कोंदली राहे रसे ओतलोनी. आता माऊलीने वर्णन करतात आहे माऊली की कोणत्याही धातूचा तापलेला रस मुशीत ओतला. कल्पना करा, एक मूस आहे त्याच्यात तापलेल्या धातूचा रस ओतला. आपण धातूच्या मूर्ती बघतो त्या तशा तयार करतात. म्हणजे मूस देखील तापते व मूस तापल्यामुळे त्यातील मेण आपोआप निघून जाते. त्याच्या आतमध्ये मेणाने तयार केलेली असते. ते मेणही निघून जातं आणि मग ती मूस ओतलेल्या रसानेच भरलेली राहते. तैसे दृष्टांत दिले. तैसे पिंडाचीनी आकारे, पिंडाचीनी आकारे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचीनी पदरे पांघुरली असे. त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू ती चंद्रामृताची 17वी कलाच प्रकट झालेली आहे आणि ती अंगावर त्वचेचा पदर पांघरलेली आहे. त्वचा आहे ना अंगावरची अजून ती तशीच आहे, पण जणू काही ती त्वचा फक्त आहे, आतलं सगळं मी जसं म्हणालो साफ. आणि काय भरलाय आतमध्ये तर नुसता तो अमृत रस भरला आणि त्याला 17वी कला म्हटलंय. 16 कला माहिती असतं, 17वी कला असं म्हटलं जातं. साध्या भाषेत त्याला उन्मनी अवस्था असं म्हणतात. 17वी कला. आणि म्हणून जणू काही तिने त्वचेचा पदर पांघरलेली आहे, कारण आतमध्ये मूर्ती तीच आहे पूर्ण अमृताची भरलेली सगळी. ओतीवती मूर्ती जणू हा जो पिंड आहे तो पिंड म्हणजे जणू ती खोटी व अमृताची मूर्ती, फक्त वरती आता त्वचेचा पदर आहे. जैसी आभाळाची बुंथी करुणी राहे गभस्ती मग फिटलिया दीप्ती धरू नये. माऊलीने दृष्टांत दिलाय की सूर्य जसा आभाळाची खोळ पांघरून राहतो. आभाळ म्हणजे ढग, आभाळ म्हणजे आकाश नाही म्हणायचं इथे, ढग. तसंच पाहिलं म्हणजे भरपूर ढग असतात, सूर्य दिसत नाही, तेव्हा जणू काही सूर्याने आभाळाची खोळ पांघरली आहे आणि मग आभाळ गेल्यानंतर त्याचा प्रकाश त्याला आवरून धरता येत नाही. माऊली म्हणते तैसा हाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झडूनी जाय कोंडा जैसा हो. त्याप्रमाणे वरवर असणारा त्वचेचा कोरडा पापुद्रा धान्य कणावरील कोंडा जसा झडून जावा त्याप्रमाणे तो झडून जातो. म्हणजे काय चाललंय आता सांगणं, आता ते वरचं उरलेला जो पातळ आहे ना त्वचेचा, तो सुद्धा आता जुना राहत नाही. संपूर्ण शरीर जणू काही एक नूतन देह प्राप्त होतो त्या योग्याला. छान वर्णन आहे की धान्य कणावरील कोंडा. आपण कल्पना करू शकतो कसं झडून जाणं ज्याला म्हणतो आपण, झडून जाणं शब्द छान आहे मराठीत. तसं ही त्वचा झडून जाते. मग काश्मीरीचे स्वयंभू का रत्नबीजा निघाले कोंभ अवयव कांतीची भांब तैसी दिसे. कांती कशी होते, त्वचा त्या योग्याची कशी होते, तर म्हणतात आहे माऊली की मग स्फटिकाचे स्वयंभू लिंग जसे असावे मग काश्मीरीचे स्वयंभू. स्फटिकाचं लिंग कल्पना करू शकतो आपण, किंवा रत्नरूपी बीजाला जणू अंकुर निघावा. बीज आहे पण ते रत्नरूपी आहे आणि त्याला अंकुर फुटलेला आहे. त्याप्रमाणे त्या अवयवांच्या तेजाची शोभा दिसते. अजून एक वर्णन आहे, अजून एक दृष्टांत. ना तरी संध्या रागीचे रंग काढुनी वळिले ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळले. किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसणारे रक्तिमीचे रंग काढून जणू ते शरीर बनविले आहे. किंवा देहातील आत्मज्योतीचे शिवलिंगच उजळले की काय. देहातली जी आत्मज्योती आहे जणू तिचं शिवलिंग उजळलं की काय असं वाटायला लागतं. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे वोतीव मज पाहता सावेव शांतीची ते. केशराचा घनवट आकार किंवा सिद्धरसाचा म्हणजे अमृताचा शरीररूपी मुशीत ओतून घट्ट झालेला आकार, अथवा मला तर असे वाटते की त्या योग्याच्या देहाच्या रूपाने मोक्षरूपी शांतीच अवयवांसह प्रकट झाली आहे. मौलींचं वर्णन. मोक्षरूपी शांती, तिला जणू काही अवयव निर्माण झाले आहे असा तो योग्याचा देह. परिपूर्ण शांती, प्रशांत. काय श्लोक आहे पुन्हा,
विगत भीत आहेच, पण सुरुवात काय? प्रशांतात्मा. प्रशांत. आपण मागच्याला छान अर्थ पाहिला होता त्याचा. प्रशांत. प्र हा जेव्हा उपसर्ग लागतो, प्रकर्षाने शांत. पुन्हा तो अशांतीकडे कधी वळतच नाही. आता ही शांती जणू शांतीचा पुतळा असं म्हणतो ना आपण, जणू काही. तसा तो केशराचा घनवट आकार किंवा अमृताचा शरीररूपी मुशीत ओतून घट्ट केलेला आकार. आता अमृत म्हणजे इथे जे म्हटलेलं आहे की मोक्षरूप शांती, हेच ते अमृताचं स्वरूप आहे. आता ती शांती कशानेही ढळणं शक्य नाही. ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रूप थांबले जैसे. ते शरीर जणू आनंदरूपी चित्रातला रंग किंवा ब्रह्मसुखाचे रूप अथवा जणू संतोषरूपी वृक्षाचे रोप विस्तारलेले आहे. तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा. तो देह जणू सोन चाफ्याची मोठी कळी. अमृताचा पुतळा किंवा कोमलपणाचा विकसित झालेला मळा होतो. शरीर देह कोमल होतो योगाचा. अमृताचा पोती व पुतळा हे एक वर्णन झालं, पण त्याचबरोबर एक हा घडणारा परिणाम आहे देहावरती योगाच्या. काय होतं? कोमल होतं शरीर. कसं होतं ते वर्णन दिलंय पुढे. हो का जो शारदीय चिनी बोले, चंद्रबिंब पाल्लेले का तेजची मूर्त बैसले आसनावरी. किंवा असेही असेल की जे शरीर शरद ऋतूतील ओलाव्याने पल्लवित झालेले चंद्रबिंबच किंवा मूर्तिमंत तेजच आसनावर बसलेले आहे. अत्यंत तेजपुंज तो योगी नेहमी दिसत असतो. त्याचा देह विशेषतः ते मागच्याला वर्णन केलं होतं. त्या योगाचा फोटो बघितला आपण, ज्याला शुद्ध मराठीत औरा म्हणतो. त्याची प्रभावळ दिसते. ते हे सगळं मूर्तिमंत तेज तैसे शरीर होये, जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुका. हे सगळं माऊलींनी केलेलं वर्णन, दृष्टांतपूर्वक केलेलं वर्णन. पण विषय कुठून सुरू झाला होता? कानवडे. ते जे अमृत पडतं त्या मुखामध्ये शक्तीच्या, तर सारांश, आता इथे सारांश म्हणजे सगळ्याचं सारांश काय आहे की ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते, म्हणजे तिथपर्यंत ती पोचते आज्ञा चक्रापर्यंत, त्यावेळी शरीर असे तेजस्वी होते, मग यम देखील त्या देहाच्या आकाराला भीतो. आता आपण मागच्याला कोणाचं वर्णन ऐकलं? चांगदेव महाराजांचं. किती वर्ष? 1400. आलं लक्षात? हे या कवी कल्पना नाहीत. जर ठरवलं किंवा अजूनही आजही वर्णन आपण ऐकतो, हजारो वर्ष हिमालयात आहेत योगी. कसं शक्य आहे 1000 वर्ष? कसं शक्य नाही? अशक्य. त्याला दुसरा शब्दच नाही. अशक्य. विज्ञानाच्या दृष्टीने अशक्य आहे. बरोबर आहे, कारण विज्ञानाला फक्त हाच देह कळतो. या देहाने अशक्यच आहे. हा देह त्यांचा आता उरलेला नाहीये. त्यांच्या देहाचं काय होतं हेच तर सगळं वर्णन आपण आता ऐकलं. त्यामुळे जर त्यांची इच्छा असेल, ते सहज मृत्यूला हुलकावणी देऊ शकतात. म्हणून चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष, पण ठरवल्यानंतर ताबडतोब सोडलेला आहे. म्हणजे काय? त्यांच्या हातात आहे. या दृष्टीने यम देखील त्या देहाच्या आकाराला भीतो. इतका जबरदस्त विजय या सगळ्या निसर्गाच्या शक्तींवरती मिळवता येतो योगाच्या माध्यमातून. वार्धक्य तरी बहुळे, तारुण्याची गाठी बिघडे, लोपली उघडे बाळदशा. म्हातारपण तर मागे फिरते, तारुण्याची गाठ सैल होते आणि लुप्त झालेली बाल्यावस्था प्रकट होते. रिव्हर्सिंग द एज, मागच्या वेळी बोललो, बिलियन्स ऑफ डॉलर्स आर बीइंग पोर्ड इनटू दॅट रिसर्च राईट नाउ. ते सगळं स्थूल पातळीवरती सुरू आहे. वयसा तरी येथुलेवरी, एरवी बाळाचा बळार्थ करी, धैर्याची थोरी निरुपम. छान वर्णन आहे. एरवी तो वयाने लहानसाच दिसतो, पण बाळ या शब्दाचा बळ असा अर्थ करतो. आता खंदारकर महाराज म्हणतात की येथे भरतोपी शत्रुघ्न, हा उदाहरण दिलं त्यांनी. म्हणजे काय? भरत देखील शत्रुघ्न आहे, यासारखा विरोधाभासालंकार आहे. म्हणजे कसा? तर एरवी लहान वयाची मुलं ही बलहीन असतात,
लहान मुलाचा याला दृष्टांत दिलाय, पण लहान मुलं बलहीन असतात. पण हा योगी बाळासारखा असूनही बाळाचा बळ हा अर्थ करतो. सारांश बलवान झालेला असतो आणि त्याच्या धैर्याचा मोठेपणा निरुपम असतो. सुंदर वर्णन अजून मौलींनी पुढे केलेलं आहे की कनक द्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी नखे तैसी बरवी नवी निघती. सोन्याच्या वृक्षाची पालवी किंवा रत्नाची नित्य नूतन कळी, त्याप्रमाणे त्या योग्याला नवी आणि चांगली नखे निघतात. किती बदल घडतात. नवी आणि चांगली नखे निघतात. कशासारखी? सोन्याच्या वृक्षाच्या पालवीसारखी माऊलींनी वर्णन केलं की तिथपर्यंत परिणाम देहावरती होतो. दातही आन होती परी अपाडे साने जती जैसी दुबाही बैसे पांती हिरे यांची. म्हणजे दात देखील दुसरे नवेच येतात, परंतु ते निरुपम व लहान असतात, जणू दोन्ही बाजूंनी हिऱ्यांची पंगत बसली. हे बाल्यावस्था लिहिलेलं आहे, हे खोटं वर्णन नाही आहे, काव्यात्मक वर्णन नाही आहे. प्रत्यक्ष असं घडतं योगाच्या देहामध्ये. संपूर्ण देह जणू काही नूतन देह प्राप्त होतो. माणी कुलियाचिया कणिया सावियाची अणुप्रमाणिया तैसिया सर्वांगी उगवती आणिया रोमांचिया. याप्रमाणे माणिकाचे कण ते सहजच अणू एवढेच असावे, त्याप्रमाणे सर्वांगावर रोमांची अग्रे उगवतात. मागच्या आपण वाचलो होतं वर्णन, आठवत की ते सगळे रोम भाजून निघतात का? ते त्याच्यासाठी, कारण नवीन उगवणार असतात म्हणून. करचरण तळे जैसिका रातोत पळे पाखाळी व होती डोळे काय सांगू. बाकीचं वर्णन झालं. आता जशी तांबडी कमळे तसे हातांचे व पायांचे तळवे लालसर व नाजूक होतात. डोळे किती स्वच्छ होतात ते काय सांगू. मला आठवण झाली योगेश्वर. आपण कोणाला म्हणतो योगेश्वर? भगवान गोपालकृष्ण प्रभास क्षेत्री आचार्य गेले असताना त्यांच्या दिव्य चक्षुसमोर भगवंतांचं निर्याण, तिरोधान ज्याला म्हणतात, त्याचं वर्णन आपण सगळं ऐकलं होतं. जे सगळे देव लोक तिथे येतात तेव्हा त्या व्याधाचा जो बाण त्यांच्या तळव्याला लागतो, त्यांचा तळवा जो ठेवलेला असतो असा मांडीवरती दुसऱ्या पायाचा, त्या तळव्याचं वर्णन जे भागवतात आलेलं आहे ते हेच आहे. आश्चर्य नाही, कारण तिथे योगेश्वर आहेत. या योग मार्गामध्ये जे जे काही प्राप्त होतं ते देणारा जो आहे तो योगेश्वर आहे. पण त्या योग्यात सुद्धा तसं होतं. काय होतं? हाताचे तळवे किंवा पायांचे तळवे आणि हाताच म्हणजे तळहात ज्याला म्हणतो आपण ते, आणि पायांचे तळवे हे लालसर नाजूक होतात. बाळ, एक तर बालकाचं वर्णन केल्यावर आपण बाळ जसं असतं ना, तानं बाळ 3 महिने 6 महिन्याचं, त्याचं आपण पाहतो, तुम्ही पाहिलं असेल तळवे कसे असतात, कारण कधी जमिनीला स्पर्शच होत नाही, त्यामुळे छान गुलाबी लालसर असे मऊ असे छान असतात बाळाचे पाय. म्हणून मी मगाशी म्हणालो कोमल होतो, देह कोमल होतो. निडाराचिनी कोंदाटे मोतिये नावर्ती संपुटे मग शिवणी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची. मोतिये जशी पूर्ण होऊन दाटल्यामुळे लहान शिंपीत आवरली जात नाही. मोती आपल्याला माहिती शिंपीत असतो ना त्याच्यामध्ये समुद्रात, तो जेव्हा आवरल्या जात नाही, आतल्या आतमध्ये त्याचं वाढायला लागतं, तेव्हा तो उघडल्या जात असते, शिंपलं. मग शिंपीच्या पदराची शिवण उकलते. माऊलीने दृष्टांत दिले. आता दृष्टांत कशासाठी आहे? डोळ्यांसाठी. तैसी पातियाचिये कवळीये न समाये जिठी जाकळोनी निघे पाहे आधिलीची परी होये गगना कवळीती. त्याप्रमाणे डोळ्यांची दृष्टी पापण्यांच्या मुठीत मावत नाही. माऊलींचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे डोळ्यांची दृष्टी पापण्यांच्या मुठीत मावत नाही, ती पापण्यांना व्यापून बाहेर निघू पाहते. आणि ती दृष्टी अर्धीच असते, पण आकाशाला व्यापणारी होते. अर्धोन मिलित, पण ती आकाशाला व्यापणारी होते.
शेवटी काय दिलं आहे, या सगळ्याचा सारांश माऊली देतात आहे, ऐके देह होय सोनियाचे, परी लाघव ये वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. अर्थ आहे, अर्जुन ऐक, त्या योग्याचा देह सोन्यासारखा कांतिमान होतो. भगवद्गीतेवरती बोलताना परमपूज्य मंदाताईंनी या एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. कारण ते ज्ञानेश्वरी नाही, भगवद्गीतेची वरची प्रवचन आहे. पण ज्ञानेश्वरीतला हा उल्लेख मंदाताईंनी सुद्धा केला की योगाच्या देहाचं वर्णन करताना सोन्यासारखा देह प्राप्त होतो, सोन्यासारखा कांतिमान, परंतु त्याच्या शरीराला वाऱ्यासारखा हलकेपणा येतो. कारण त्या देहातील पाणी आणि पृथ्वी यांचे वजनदार अंश नष्ट झालेले असतात. हे जे पंचमहाभूत आहेत त्यातले हे जे दोन शेवटचे आहेत त्यांचे अंश नष्ट झालेले असतात. वायू, तेज आणि आकाश यांचे अंश उरलेले असतात असं आपण म्हणू शकतो. पण त्याच्यामुळे होतं काय की त्यांचा देह जो आहे तो सोन्यासारखा कांतिमान तर होतो, परंतु वाऱ्यासारखा हलकेपणा त्याला येतो. मग समुद्रा पहिलीकडील देखे, स्वर्गींचा आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंगीचे. मग तो योगी एका ठिकाणी बसून समुद्राच्या पलीकडचे पाहतो, स्वर्गातील शब्द ऐकतो आणि मुंगीच्या मनातील विचार ओळखतो. ब्रह्मांडापासून मुद्दा असा की ते थोडक्यामध्ये माऊली आपल्याला हे सांगते की किती प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात त्या योगात. जेव्हा योग परिपूर्ण दशेला जातो तो साधक नाही, तो सिद्ध झालेला आहे. असा जो योग मार्गातून गेलेला सिद्ध होतो त्याला किती प्रकारच्या शक्ती प्राप्त होतात त्याचं वर्णन आहे. तरी इथे येईल पुढे बाकी गोष्टींचं वर्णन आहे. पण मी जसं मागच्याला म्हणालो होतो की भागवतामध्ये गोपालकृष्णांनी उद्धवाला जे ज्ञान दिलं, ज्याला उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध आहे, 11 स्कंधावरती एकनाथ महाराजांनी जे ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यात सिद्धींचं वर्णन भरपूर आलेलं आहे. आपल्याला एक साधक म्हणून एवढं शिकायचं आहे याच्यातून, त्याही योग मार्गाचा अभ्यास करणाऱ्यांना हेच सांगण्यात येतं की सिद्धींचा अडथळाच असतो. सिद्धींच्या मागे लागायचं नाहीये. सिद्धींसाठी योगाभ्यास सांगितलेला नाही. तो काय आहे, शुद्ध मराठीत साईड इफेक्ट आहे. अवांतर फळ आहे ते. अवांतर मुख्य फळ जर हवं असेल आणि त्या अवांतर फळाच्या मागे लागलो, या अष्टमहासिद्धी ज्याच्या दारात पाणी भरतात असं नेहमी म्हणतात. म्हणजे त्या जी सगळ्यात महान सिद्धी आहे कोणती, स्वरूपानुभव, त्याच्यासमोर या कप पदार्थ आहेत. पण जसं मृत्यूची भीती आपल्याला त्या योग्याला दाखवल्या जाते, तसं सामदाम दंडभेद त्यातलं हे एक लालूच पण दाखवलं जातं. कशाचं, सिद्धींचं. आणि खरा योगी असतो तो त्याच्या मागे जात नाही. पण असं जरी असलं तरी या गोष्टी प्राप्त होतात की त्याला एका ठिकाणी बसून समुद्राच्या पलीकडचं दिसतं, दूरचे स्वर्गातले शब्द म्हणजे फार दूरचं ऐकू येऊ शकतं, त्याची ती शक्ती प्राप्त होते. आणि मनातले विचार कोणाच्या तर मुंगीच्या सुद्धा. पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी माऊली म्हटलेला शेवटी. कारण त्या सिद्धींची यादी देणं हा उद्देशच नाही आहे ग्रंथाचा. वाऱ्याच्या घोड्यावर बसून फेरफटका करतो म्हणजे आलं असेल लक्षात. मनोवेगानी एक अनुषंगिक निघालं म्हणून सांगतो. पुन्हा आपल्याला त्या मार्गाला जायचं नाही, पण आपल्या योगाचं सामर्थ्य, आपल्या योगशास्त्राचं, कारण या विशेषतः याचा उल्लेख मी याच्यासाठी करतोय की गेल्या काही वर्षात घडलेली घटना आहे. डॉक्टर पवी वर्तक नाव ऐकलं असेल सगळ्यांनी, पुण्याचं फार प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी ध्यानाच्या माध्यमातून सूक्ष्म देहाने ते मंगळावरती जाऊन आले आणि त्यांनी केलेलं काहीतरी 14 का 17 मराठीत बुलेट पॉईंट्स म्हणतो आपण, ते जे वर्णन आहे ते नासाच्या मंगळयानाशी पूर्ण जुळलेलं आहे. त्यांच्या मानसपूजेच्या वेळेला, कल्पना नसेल तुम्हाला, मानसपूजेच्या वेळेला सुद्धा प्रत्यक्षात पदार्थ अवतीर्ण होऊ शकतात. कारण
एनर्जी आणि मॅटर याचं रिलेशन आपल्याला आजचं विज्ञान सांगतं. दिस इज मॅटर बिंग फाउंड आउट ऑफ एनर्जी, राईट? अगदी विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर. पण एवढी ताकद मानसपूजिते असू शकते, एवढी ताकद योगामध्ये आहे. मी उल्लेख एवढ्यासाठी केला फक्त की हे आपल्या संस्कृतीचं, आपल्या तत्वज्ञानाचं, आपल्या पूर्वजांचं हे वैभव आहे. असे योगी पूर्वीच्या काळी होते, नवे आत्ताच्याही काळामध्ये अशा गोष्टी करणारे योगी आहेत. मला वाटतं त्या पविवर्तकांनी नुकताच देह ठेवला, नुकताच म्हणजे 1, 2, 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे, त्यांनी केलेलं ते सगळं, त्यांना त्या सूक्ष्म ध्यानी गेल्यानंतर कसा तो प्रवास झाला, त्यांना काय दिसलं, याच्यावर त्यांनी पुस्तकही प्रसिद्ध केलेलं आहे. आणि बाय द वे, ही इज अ गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर, इन केस यू वंडर. म्हणजे रामकृष्ण आलं असेल लक्षात मी का सांगितलं, कारण त्याच्याशिवाय आमची श्रद्धाच बसत नाही. असो, मला तिकडे जायचं नाहीये, पण आता त्याचं मला आता आठवण झाली म्हणून थोडं सांगितलं. त्यामुळे मनोवेगाने जाण, त्याच्यावर मला हे आठवलं सगळं. बरोबर आहे, मनोवेगाने कुठेही जाण्याची क्षमता प्राप्त होते. पाण्यावरून चालला तरी पायाला पाणी लागत नाही. अशा वेगवेगळ्या प्रसंगाने त्याच्याजवळ पुष्कळ सिद्धी येतात, माऊली म्हणते. ऐके प्राणाचा हात धरुनी, गगनाची पावठी करुनी, मध्यमेचिनी दादराहुनी हृदया आली. अर्जुना ऐक, जी प्राणाचा हात धरून हृदयाकाशाच्या पायऱ्या करून सुषुम्नेच्या जिन्याने हृदयात आलेली. ज्ञानेश्वर महाराज आहेत, असं वर्णन फक्त तेच करू जाणे. प्राणाचा हात धरून, अपानापासून सुरुवात झालेली आहे, प्राण अपान ते दोन्ही एकत्र आपण ते सगळं ऐकलेलं आहे सगळं. त्यांचा हात धरून हृदयाकाशाच्या पायऱ्या करून सुषुम्नेच्या जिन्याने, इडा पिंगला सोडून मधली सुषुम्ना धरलेली आहे, तिच्या जिन्याने ही हृदयात वर आलेली आहे. आणि आता अतिशय सुंदर ओवी, ज्ञानेश्वरीतली प्रसिद्ध ओवी म्हणा, ते कुंडलिनी जगदंबा, त्या शक्तीचं वर्णन आता माऊली करते. ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्व बीजाची या कुंभा सावली केली. अर्थ आहे की ती कुंडलिनी आध्यात्मिक जगाची आई आहे. पहिलं वाक्य, ती कुंडलिनी जगदंबा, जी ब्रह्मचैतन्य रूप सार्वभौम राजाची शोभा आहे. वाक्य फार मग खूप सुंदर वर्णन आहे. ब्रह्मचैतन्य रूप सार्वभौम राजा म्हणजे परब्रह्म, आत्मा, ब्रह्म, केवल, अद्वैत, त्याला अनेक नाव आहेत. हा जर राजा म्हटलं त्याला, तर त्या राजाची शोभा म्हणजे ही आहे. लक्षात येत असेल, निर्गुण ब्रह्म, निर्गुण निराकार, ते कसं आहे? ते निर्गुण आहे, ते निराकार आहे. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक रस ते आहे. त्यामुळे तिथे काही बोलण्याची सोयच नाहीये ना. जर काही बोलायचं असेल, जर काही अभिव्यक्त व्हायचं असेल, तर शक्तीची गरज लागते. म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतो? माया. त्यामुळे या राजाची जी शोभा आहे, ब्रह्मचैतन्य रूप सार्वभौम, तो राजा सार्वभौम आहे, त्याची जणू काही शोभा, जिने विश्वाचे बीज असलेल्या ईश्वराच्या योगी पुरुषरूपी कुंभाला समाधीची शीतल सावली केली आहे. माऊलींचे दृष्टांत समजून घेण्यासाठी सुद्धा डोकं खचवावं, तरी कळतील याची खात्री नाही. विश्वाचे बीज असलेल्या ईश्वराच्या योगी पुरुषरूपी कुंभाला समाधीची शीतल सावली हिने केलेली आहे. आणि हे जे वर्णन आहे, हे चंद्ररूपी अमृत तिच्या मुखात पडतं, हे समाधीचं वर्णन आहे थोडक्यामध्ये. तर जणू हिच्यामुळे ती समाधीची शीतल छावली त्या बीजाला लाभलेली आहे. मी जसं म्हणालो की हे मायेचं वर्णन आहे, बरोबर? अगदी लक्षात येतं, कारण ब्रह्मचैतन्य रूप सार्वभौम राजाची जी शोभा, म्हणजे त्याची जी शक्ती म्हणता येईल, ज्याला सगुण ब्रह्म म्हणतात, ज्याला आता थोडक्यात सांगायचं झालं तर, आणि ईश्वराचं वर्णन आहे, त्यामुळे तटस्थ लक्षण, वेदांतामध्ये त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. त्याला आपल्याला मूळ माया म्हणता येईल. थोडक्यामध्ये मी काय सांगतोय, ही जी कुंडलिनी शक्ती आहे, जिला कुंडलिनी जगदंबा माऊली म्हणते आहे, हे मूळ मायेचं स्वरूप आहे. मूळ मायेचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, दासबोधात, मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंत नामी जगदीश, तयासीची बोली जे श्रीराम.
अर्थ असा आहे की मूळ मायेलाच मूळ पुरुष म्हणतात. तोच सर्व नियामक ईश्वर असून त्यालाच जगदीशादी अनेक नावे आहेत. मूळ मायेचं वर्णन आहे. अजून जगाच्या निर्मितीला सुरुवात झालेली नाही. अजून ती गुणक्षोभिणी झालेली नाही. अजून 3 गुणांची निर्मिती झालेली नाही. बऱ्याच वेळा आपण बोलतो देवीची आरती काय म्हणावं? दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. पुढचं कडव आहे, त्रिभुवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काय. 4 कोण? वेद. का? कारण वेद नंतर आले ना. म्हणून मी आता सांगतो काय की अजून 3 गुणांचीच निर्मिती झालेली नाही. 4 श्रमले, ते सुद्धा श्रमले परंतु न बोलवे काही, ते सुद्धा आई तुझं वर्णन करू शकत नाही. ती ही जगदंबा. आपल्या आरत्या सुद्धा किती अर्थपूर्ण आहेत. वर्षानुवर्ष प्रसाद घरी. इतकं डोळस पद्धतीने सगळं करावं लागतं परमार्थामध्ये. का याच्यासाठी सांगतोय मी की कल्पना करा, हे समजून घेऊन जर मी ती आरती केली, काय विषाद आहे. काय शब्द वापरतोय मी? जाणीवपूर्वक वापरतोय. काय विषाद आहे माझं मन इकडे तिकडे जाईल. कारण त्या देवीचं खरं स्वरूप आता मला शब्दांनी का होईना तर कळत. अशा त्या देवीची मी पूजा करतोय. तिला जगदंबा म्हणतोय. नावं तिला अनेक असतील, पण देवीचं मूळ स्वरूप, जे मूळ मायेचं स्वरूप आहे ते दासबोधातलं हे वर्णन. तिथे अजून श्लोक आलाय, आद्यमेकम परब्रह्म नित्य मुक्तम विक्रियम तस्य माया समावेशो जीवमव्य कृतात्मकम. आद्यम एकम, प्रथम एकमेव सतत मुक्त व विकार रहित ब्रह्मच होते. आत्ताच्या ओवीशी जर जुळून घेतो म्हटलं तर ब्रह्म चैतन्य रूप सार्वभौम राजा जो आहे, म्हणजे पुन्हा काव्यात्मक वर्णन ब्रह्म, साध्या भाषेत परब्रह्म किंवा ब्रह्म, निर्गुण ब्रह्म विशेषतः, ते प्रथम एकमेव सद एव सौम्य इदमग्र असे. दुसरं श्रुती आपल्याला तेच सांगते, सद एव सौम्य. या जगाची निर्मिती होण्याच्या आधी फक्त एकमेव तेच एकमेव होतं. आणि होतं हे सुद्धा शब्द चुकीचा आहे. तेच एकमेव आहे. कारण होतं हा शब्द काल सापेक्ष आहे. इथे होतं, नव्हतं, आहे, नाही, असेल, नसेल ही भाषा लागू पडत नाही. आहे, आहे, आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल तुकाराम महाराज. 3 वेळा का सांगावं लागलं? म्हणजे आपल्याला ऐकू येत नव्हतं म्हणून का त्यांना पुढचं आठवत नव्हतं म्हणून? नाहीये. हे आपण विसरू नये याच्यासाठी तुकाराम महाराज 3 वेळा सांगतात, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल. त्रिकाला बाधित त्याला सत्य म्हणतात. व्याख्याच आहे ती सत्याची. ते त्रिकाला बाधित असतं ते सत्य, जे आधी नव्हतं, आज आहे आणि उद्या नक्की नसणार आहे. म्हणजे आपल्या जगातल्या सगळ्या गोष्टी, ज्याच्यात माझा देह पण येतो, म्हणून तो असत्य, म्हणून तो सत्य नाही. त्यामुळे प्रथम एकमेव सतत मुक्त व विकार रहित ब्रह्मच होते. आद्यम एकम परब्रह्म नित्यमुक्तम विक्रियम तस्य माया समावेशो. त्याच्या प्रकटीकरणाला सुरुवात न झालेल्या मूळ मायेत जीवभावाचा समावेश झाला. अध्यारोपाची भाषेला सुरुवात झाली. एकोहम बहुस्याम. हे जे एकोहम आहे ना, हेच मूळ मायेचं स्वरूप आहे. आपण ते ओंकाराचे 3 पाद समजून घेतले होते. 4 पाद, 3 नाही 4 पाद. आणि ब्रह्माचे 4 पादाची समांतर आपण मांडणी जेव्हा केली होती एका वाचनामध्ये, तेव्हा हा विचार केला होता आपण. एकोहम हा एक टप्पा आहे, बहुस्याम हा पुढचा टप्पा आहे. हे मूळ मायेचं स्वरूप आहे आणि त्यालाच ईश्वर म्हणतात. आणि म्हणून तो सगुण निराकार आहे. निराकारच आहे अजून सगुण. ईश्वर म्हणजे विष्णू, ब्रह्मा, महेश हे नाही म्हणत आहे, ते तर नंतर आहेत. त्यांचा जन्म ही पाहते मूळ माया, असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. या तिघांचा जन्म मूळ माया पाहते. असो, हे सगळं का
कारण अतिशय सुंदर ओवी आहे. ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्व बीजाची या कुंभा सावली केली. जे शून्य लिंगाची पिंडी जे परमात्मा या शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. माऊली पुढे म्हणते की जो निर्गुण निराकार ब्रह्मरूपी शिवलिंगाची पिंड आहे. खूप बारकावे खूप सुंदर सुंदर याच्यातले. मला सांगा तुम्ही पिंड, आपण पिंडीची पूजा करतो बरोबर आहे. काय आहे पिंड? पिंड काय आहे विचार केला तर? लिंग. लिंग काय आहे? शंकराची मूर्ती समजू शकतो. ते त्याचं प्रतीक आहे. त्याला प्रतीक ध्यान म्हणतात. ध्यानाचा एक प्रकार आहे. प्रतीक म्हणून आपण त्याची पूजा करतोय की हा शंकर. तसं दुसरं काय असतं विष्णूचं? शाळीग्राम असतो. काय आहे? प्रतीक आहे. पण ते म्हणजे ते नव्हे, पण त्यांनी काम होतंय बरोबर आहे. शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी समावे. तसं जी निर्गुण निराकार ब्रह्मरूपी शिवलिंगाची ती पिंड आहे. माया म्हणजे ते नव्हे, पण शेवटी तिच्याच आधाराने म्हणून तर मायाजवळ कौतुक शारदेच्या दृष्टीने समर्थाने दासबोधामध्ये केलेला आहे. कारण ती नसती ते शक्यच झालं नसतं आपल्याला. जी परमात्मा शिव ठेवण्याची करंडी आहे, जी ओंकाराची प्रत्यक्ष जन्मभूमी आहे. तिथे ओंकार जन्माला येतो, त्याची जन्मभूमी ही आहे. म्हणून ती कोण आहे? कुंडलिनी जगदंबा. ती आध्यात्मिक जगताची आई जे म्हटलेलं आहे ते त्याच्यासाठी. ती ही मूळ माया. हे सगळं कशासाठी पाहतोय? ती म्हणजे कुंडलिनी शक्ती. त्याचा अर्थ काय आहे? एक अर्थ तुमच्या कदाचित लक्षात आला असेल. जे ब्रह्मांडी ते पिंडी, उलट म्हणतो आपण नेहमी, जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो, पण जर मूळ माया हे जगताच्या निर्मितीचं वर्णन असेल आणि ही शक्ती सुद्धा जर मूळ मायेचं स्वरूप असेल, जी माझ्या देहामध्ये आहे, जे ब्रह्मांडी ते पिंडी, जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणून तर या पिंडावरती जेव्हा विजय मिळवला जातो, या पिंडातली जी भूत आहेत त्यांच्यावर विजय मिळवला जातो, संपूर्ण निसर्गाच्या शक्तीवरती विजय मिळवतात. पुढे एक ओवी आहे, भरपूर मोठं वर्णन आहे. 4 मिनिटं राहिलेत पण वाचतो मी पूर्ण. त्याचं कदाचित स्पष्टीकरण पुढच्या वेळेला येईल, कारण त्याचं स्पष्टीकरण असं, त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी एक स्लाइड मी तुम्हाला दाखवणार होतो. ते पुढच्याला बघूया, पण आधी वाचू, ऐकूया तर खरी. हे असो ते कुंडलिनी बाळी. माऊली आता म्हणते, हृदया आतू आली तव अनाहताची बोली चावळते. म्हणजे माऊली असं म्हणते की आता हे वर्णन पुरे झाले. अशी ती कुंडलिनी हृदयात जेव्हा आलेली असते तेव्हा अनाहत शब्दाने बडबडू लागते. माऊलींनी वर्णन केलं. म्हणजे काय? अनाहत शब्दाने बडबडू लागते, याचा अर्थ तिथे अनाहत नाद निर्माण व्हायला सुरुवात होतात. आणि अनाहत हा शब्द आल्यामुळे खंडारकर महाराजांनी त्याचं भरपूर स्पष्टीकरण दिलं आहे. सारांश काय आहे तर ती कुंडलिनी अनाहत चक्रात आल्यानंतर तिथे अनाहत नाद सुरू होतो. आता या नादाला अनाहत नाद का म्हणतात हे कळण्याकरता इतर स्वर किंवा व्यंजनादिकांच्या उच्चारांचे स्थान, प्रयत्न, आकार आणि ज्ञानाचे साधन कोणते हे कळून आले म्हणजे त्यापेक्षा या अनाहत नादात कोणता विशेष आहे ते समजून येईल. तो विशेष असा की अ, क, ख, ग, घ, ह आणि विसर्ग म्हणजे आहा यांच्या उच्चाराचं स्थान कंठ आहे. आमच्या संस्कार वर्गातल्या मुलांना माहिती आहे. हो ना, त्यांच्या आईवडील समोर बसले, ते माना डोलवत आहेत. मुलांना तुमच्यापेक्षा नक्कीच काहीतरी जास्त माहिती आहे, कारण हे आम्ही शिकवलेलं आहे त्यांना संस्कार वर्गामध्ये. आपली वर्णमाला किती शास्त्रशुद्ध आहे, नेहमी बोलत असतो. आणि हे तुम्ही आता मी वाचतोय, तुम्ही हे प्रयोग बसल्या बसल्या करून पाहू शकता. अ, क, ख, ग, घ, ह आणि विसर्ग यांचा उच्चार करताना कंठाचाच उपयोग होतो. कंठव्य म्हणतात त्यांना, किंवा ई, च, छ, ज, झ, य आणि श याचं स्थान तालू आहे. तालू म्हणजे टाळू. रू, ट, ठ, ड, ढ, न, र, श यांचं स्थान मूर्धा आहे. मधला भाग जो आहे ना वरचा एकदम सरळ, जो जीभ आपली वरतात. श म्हणजे पोटफोड्या श, पण सगळे श सारखेच उच्चार करतो. शामृगासारखे सगळे श असतात आपले, बरोबर. पण जर तुम्ही श उच्चार केला, जसा तुम्हाला माझ्या उच्चारात फरक जाणवतो, श आणि श, तर ती जीभ बरोबर मूर्धेला लागते, त्याशिवाय तसा उच्चार होतच नाही.
आता लृ 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 जो आजकाल फारसा वापरला जात नाही. त, थ, द, ध, न, ल आणि स यांचे स्थान दंत आहे. त, थ, द याला दंतव्य म्हणतात. इथे नाही आहे दंतव्य शब्द वगैरे. उ, प, फ, ब, भ, प वगैरे यांचं ओष्ठस्थान आहे. यांना ओष्ठव्य म्हणतात. कारण ओठानेच त्यांचा उच्चार करतात. जो ओठ मिटले नाही किंवा उघडले नाही तो उच्चार करता येत नाही. आता पुढे ग, ञ, न, न, म यांचे नासिका स्थान, नासिकाग्र नासिकाग्र नाही, आपण काय म्हणतो, विनोदाचा भाग पण पुण्यात जी भाषा ऐकायला येते, अनुनासिक. ए आणि ऐ यांचं कंठ तालु स्थान आहे. ओ, औ यांचे कंठोष्ठ स्थान आहे आणि क, ख यांचे जिव्हामूल स्थान आहे. या स्थानावर प्राणवायूचा आघात होऊन स्वरवर्णादिकांचे उच्चार होतात. प्राणवायूचा आघात होतो या ठिकाणी, त्याशिवाय त्या त्या वर्णांचा उच्चार करता येत नाही. आता याला काय म्हणायचं, इथे नाही आहे पुन्हा, पण आघात याचा अर्थ आहत नाद आहे. कशाचा तरी आघात आहे, प्राणवायूचा, जिभेचा आघात आहे. तो आघात झाल्याशिवाय तो ध्वनी, तो वर्ण निर्माण होऊ शकत नाही. पण आपण आता कशाबद्दल बोलतोय, अनाहत, तिथे आहत नाही म्हणून. परंतु योग्याच्या अनाहत नादाचे स्थान कंठाधिकांपैकी नसून, इथून पुढे येतं ना, तुमच्या लक्षात आलं असेल, हे फक्त वैखरीचं वर्णन सुरू आहे बरं का. त्या वैखरीच्या आधी जी गोष्ट घडते ना, त्याचं वर्णन सुरू आहे की योग्यांच्या अनाहत नादाचे स्थान कंठाधिकांपैकी नसून देहातील हृदयाकाश आहे आणि तीच त्याचे प्रकट होण्याचे स्थान आहे. आणि हा नाद प्राणाच्या साह्याने होतो. प्राणाचं साह्य जरूर आहे तिथे, पण प्राणवायूच्या आघाता वाचून होतो म्हणून याला अनाहत नाद असं म्हणतात. आता आपण आपली वेळ होऊन 1 मिनिट पुढे गेलेलो आहे. मी मगाशीच म्हणालो कदाचित वाचन होईल, विवेचनाला फारसा वेळ उरणार नाही. पण म्हणून मी जो उल्लेख केला की हे जे परमपूज्य खंदारकर महाराजांनी वर्णन केलं आहे की प्राणवायूच्या आघाताने हे जे सगळे आपली वर्णमाला आपण ज्याचा उच्चार करतो, हे तर खूप स्थूल रूपाने होतं, कारण हे वैखरीचं वर्णन आहे. पण प्रत्यक्ष तो जो ते जे व्यंजन म्हणूया, व्यंजन मी याच्यासाठी शब्द वापरतो, ते हलंत असतं. त्याचा खरं तर उच्चारच नाही करतायत आपण. मी जेव्हा क, म्हणजे आता क आपण लिहिताना कसा लिहितो, क आणि त्याचा पाय मोडलेला दाखवतो, त्याला म्हणतो आपण हलंत. पण त्या हलंतचा खरं म्हणलं तर उच्चार नीट करताच येत नाही, कारण क म्हटल्यावर त्याच्यात अ मिसळल्या जातोच. तर त्या क ची निर्मिती कुठल्या चक्रावरती होते, ख ची कुठे होते, प ची कुठे होते, फ ची कुठे होते, म ची कुठे होते, आणि या सगळ्यात शेवटी स्वर कुठे मिसळला जातो आणि मग तो या वैखरीतून बाहेर पडतो. म्हणजे थोडक्यात वैखरी, पश्यंती, मध्यमा, परा, ह्या ज्या 4 वाणी आहेत, तर हा जो नाद आहे त्याचं नावही वेगळं आहे. त्याला तिथे ध्वनी म्हणतात, शक्ती म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत. तर तिथे तो अगदी सूक्ष्म रूपात असतो आणि मग पुढे पुढे तो स्थूल होत जातो आणि वैखरीमध्ये तो अगदी स्थूल होतो, म्हणून बोलणं ऐकू येतं, प्रकट होतं बोलणं. तर हे दाखवणारी एक स्लाइड परमपूज्य मंदातांनीच मागच्याला जे सगळं करून आणलं होतं, मी तुम्हाला दाखवणार होतो. वेळेच्या अभावी ते आज शक्य नाही, पण अशा छान ठिकाणी वाचन येऊन थांबलं की बरं असतं. म्हणजे पुढच्या वेळेला सगळेजण उपस्थित राहण्याची शक्यता बळावते, असं म्हणत मी फक्त. सगळे येतीलच असं नाही, विनोदाचा भाग आहे, पण जरूर या पुढच्या वेळेला आणि आपण सगळं वर्णन त्याच्या त्या आकृतीसह सगळं नीट समजावून घेऊया, म्हणजे त्या आपल्या डोक्यात बसायला ते मदत होईल. आणि पुन्हा एकदा आपल्याला जाणवेल की आपलं योगशास्त्र किती सूक्ष्म अभ्यास आपल्या ऋषींनी केलेला आहे. आपले ऋषी सुद्धा पूर्वीच्या काळचे शास्त्रज्ञच कसे होते, आणि आपली भाषा सगळ्यात महत्वाचं, ज्याच्या व्युत्पत्तीचं हे सगळं शास्त्र मी तुम्हाला सांगतो, त्याचं महात्म्य काय आहे हे सुद्धा आपल्याला कळेल. आणि आपण पुन्हा एकदा मनापासून आपल्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं भाषा शुद्धीच्या प्रयत्नाला लागू, अशी एक सदिच्छा व्यक्त करतो.
आणि ते थांबतो. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.